लाच घेत असताना पकडणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाहीये, पण आपण कुठल्या मोहाच्या पायात कधी कुठे अडू शकतो आणि नडू शकतो हे या घटनेवरून खरं तर स्पष्ट होते। पंढरपूरमध्ये 50,000ची लाच स्वीकारत असताना एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आणि या घटनेनंतर पंढरीमध्ये मोठी खळबळ माजली। एकंदरीतच या भाऊरायाला पंढरीमध्ये जाऊन हा जो मोह आवरला नाही, त्या मोहानंतर मात्र त्याच्या आयुष्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आता या घटनेनंतर उपस्थित झाले। पंढरपूरच्या तहसील आवारात शुक्रवारी सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान मोठी खळबळ उडाली, कारण गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर आणि ग्रामीण भागात ठाण मांडून असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। याबाबतची अधिक माहिती अशी: विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठी यांनी धरून ती नोंद मंजुरी करता मंडळ अधिकारी राजेंद्र वाघमारे यांच्याकडे पाठवली होती। त्यानंतर सदर नोंद फेटाळली असून सदरची नोंद मंजूर करण्यासाठी 50,000 रुपये लाचेची मागणी केली। याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी 8 ऑक्टोबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती। या विभागाने सापळा रचला तेव्हा तक्रारदाराकडे तडजोड यंत्री 40,000 रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले। ही कारवाई शुक्रवारी तहसील आवारात घडली। कारवाई दरम्यान काही काळ पळापळ झाल्याचेही सांगितले जात आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग पुणे श्री सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सुहास हट्टेकर, हवालदार वनिता गोरे, महिला पोलीस शिपाई कोमल शेटे, चालक फौजदार चव्हाण यांच्या पथकाने केली आहे।